बीडच्या शिवराज बांगर यानं वाल्मिक कराडकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची एक FIR प्रत अंजली दमाने यांनी समोर आणली होती। त्यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमाने यांच्याशी बोलून आपली बाजू मांडलेली आहे। त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। त्यात त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा विचार केल्याचं म्हटलंय। 3 करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा 1 कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय। त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी 25 लाख रुपये घेतले वाल्मिक कराडांनी। बापरे। आणि मग ते हे सगळे पैसे होते। मग ते काम झालं नाही तर आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार। मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते। मग मी वाल्मिक कराडांना पैसे परत मागायला लागलो। किमान 1000 कोटी रुपये असतील वाल्मिक कराडांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले। आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, त्यांना मारामाऱ्या कर, त्यांना धमक्या दे। ते माझ्या बाबतीमध्ये तेच मी थोडस जरा काय की मी काही त्यांना घाबरलो नाही, मी पैसे मागत गेलो। मग त्यांनी ते प्लॅन केला। 2020 ला मला बोलवलं आणि मला एक वेळेला 8 लाख आणि एक वेळेला 5 लाख माझ्याच पैशातले 13 लाख रुपये त्यांनी मला परत दिले, जे मला लोकांचे द्यायचे होते। तर 21 मध्ये वाल्मिक कराड या सगळ्या लोकांनी मला MPD ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं। संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती मी MPD म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का, कुठली क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाहीये माझ्यावरती, मी कुठल्याही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच। मग मला जेलमध्ये घातलं। जेलमध्ये घातल्यानंतर मग परत म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला। मी अक्षरशः 2023 ला सुसाईड करायला गेलो। बापरे। 10 ते 11 FIR ची जी नोंद आहे ती माझ्या नावावरती झाली आहे। त्याच्यामधलाच हा एक खंडणीचा FIR आहे। आता हा जो FIR आहे हा FIR करत असताना पोलीस प्रशासन वाल्मिक कराड यांच्या संगनमताने झालेला हा FIR आहे। तो की हा FIR फॅब्रिकेटेड आहे, तो जाणीवपूर्वक माझ्यावरती दिलेला आहे। ज्या व्यक्तीला 2-2 पोलिसांचं संरक्षण आहे, जो व्यक्ती दिवसातनं किमान 10 वेळा SP सोबत बोलतो, SP ना डायरेक्शन देतो, त्या व्यक्तीकडून मी खंडणी घेतलं अशा प्रकारचा माझ्यावरती गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे। संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं, जालन्याचं जर आपण बघितलं, आता हे कोणाचं होतं? बीडचं पहिलं संतोष देशमुख भाजपचे अटॅक केला राष्ट्रवादीने। त्यानंतर मी जे एक शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीचं टाकलं होतं तो वंचित बहुजन आघाडीचा होता। या सगळ्या आमदारांना समज देण्याची गरज आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी द्यावी की ह्याच्या पुढे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखी दहशत आम्ही चालवून घेणार नाही, खपवून घेणार नाही।